पर्व 16वे गावदेवी मैदान जुहगाव या ऐतिहासिक क्रीडांगणावर आपण पाहत तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित खेळाडूंचं मुख्य मंचावर उपस्थित मान्यवरांचं आपण करूया सहर्ष स्वागत। गणरायाला करूया वंदन नमन। 14 विद्या 64 कलांचा अधिपती श्री गणेश वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमुपंथ आनंत या राघवाचा। हिंदुस्थानाचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना करूया आपण मानाचा मुजरा आणि होऊया त्यांच्या चरणी नतमस्तक। गणिमांच्या देखता फौजा रणशुरांच्या भुरभुरती भुजा ऐसा पाहिजे की राजा कैपक्ष आणि परमार्थी। ज्या राजाचं नाव घेतल्यानंतर अगदी अंगामध्ये 10-30 बळ येतं। अखंड ऊर्जेचा नितांत स्तोत्र छत्रपती शिवाजी महाराज। सलामीची जोडी ऐरोली कोळवडा टीम कडनं अभि आणि अनिकेत आपण पाहतोय सज्ज झाली आहे। 5 षटकांची लढत। पहिली 2 षटक मॅन्डरी पॉवर प्लेची राहतील। आणि मैदानावर कोणताही रिव्ह्यू दिला जाणार आहे। ऑनफील्ड पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल याची आपण नोंद घ्या। यस टायमर सेट केला जाईल। पहिली 4 षटक 20 मिनिटांमध्ये तुम्हाला संपवायची आहेत आणि इनिंग ही 25 मिनिटांमध्ये संपवायची आहे याची आपण नोंद घ्या। 5:35 मिनिटं होतात। या 4 षटकांमध्ये 20 मिनिटांमध्ये 4 षटक तुम्हाला संपवायची आहेत। अन्यथा एक खेळाडू तुम्हाला 38च्या आतमध्ये घ्यावा लागेल। स्वराज म्हात्रे पहिलं षटक घेऊन करूया टाळ्यांचा जोरदार गजर आणि देऊया दोन्ही टीम्सला शुभेच्छा। मॅच ऑन। पहिला बॉल हो पहिला बॉल थोडासा खाली राहिला होता। टप्पा पडल्यानंतर बॅटची एज लागली। स्टंपवर जाण्यापासून बॉलला खरं तर अडवलं फलंदाज अभिनय। मात्र त्या दरम्यान एक क्विक सिंगल इथे आपण पाहतोय पहिल्या बॉलवर पूर्ण झाले। स्वराज म्हात्रे आपण पाहतोय। यस रन नसणारे पंचांनी सांगितले। पहिला बॉल आपण पाहतोय कोणती रन आली नाहीये कारण बॅटच्या साह्याने बॉलला ढकललं होतं त्यामुळे ही धाव मिळणार नाही। पहिला बॉल आला डॉट। पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट नाही स्वराज। यावेळेस मात्र बॅकफुटवरला उडवलाय बॉल चाललाय तो लॉंगॉनच्या दिशेला। खेळाडू नाहीये पोस्ट आहेत अगदी काऊ कॉर्नर वरनं चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळत असताना हर्षन पाटील त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। धावसंख्येला मात्र सुरुवात होत असताना अभि आणि अनिकेत आपल्याला पाहायला मिळतात। सलामीची जोडी ऐरोली कोळवडा टीम कडनं। सुयोग स्मृती चषक 2025 ही दैदिप्यमान अशी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहता। तब्बल 16वं वर्ष या स्पर्धेचं। पुढचा बॉल थोडासा स्लोवर वन लाईन कापली पॉइंटच्या दिशेने बॉलला ढकललं होतं। चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळत असताना भूषणच्या माध्यमातून रन मिळाली ती 1 स्कोर पुढे सरकतोय 3 धावा। पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना स्वराज म्हात्रे चांगली लाईन आणि लेंथ हाताळत असताना सातत्याने एक महत्वपूर्ण खेळाडू म्हणून गोठवली संघाचा नेहमीच कामगिरी करत असतो। फुलटॉस बॉल होता। बॉल बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेला चांगली फिल्डिंग तुषार मोहंतीच्या माध्यमातून मिडॉनला तैनात होते। प्रचंड वेगाने आले अगदी विकेटच्या समोर आणि बॉलला लगेच पकडले। त्या दरम्यान धाव मिळाली ती 1 स्कोर पुढे सरकतोय 4 धावा। 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय। पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना थोडीशी सावध सुरुवात अनिकेत आणि अभिच्या माध्यमातून। हाफ टॅकर बॉल आडव्या बॅटने पुल मारलाय। बॉल चाललाय तो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने। धावा किती मिळतील पंच सांगतील आमच्यापर्यंत इशारा करतील की हा चौकार असेल की घोषांकित असतील। यस पहिला चौकार आजच्या दिवसातील।
मिडफील्डच्या वरनं कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉलला स्टीअर केलंय आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार अभिच्या बॅटमधून येत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि ऐरोली कोळीवाडा संघ बिनबाद 12 या धावसंख्येवर. बॉल निसटला. धाव मिळाल्या 2. धावसंख्या पुढे सरकते 16 रन्स. एक धाव इम्पॉर्टंट राहील. थोडेसे फिगर्स रोल केले होते हर्षण पाटीलने. बॉलला थोडासा वळवण्याचा प्रयत्न, मात्र जास्तच बाहेर बॉल पाहायला मिळाला आणि व्हाईट प्लस पण 2 धाबा मिळाल्या ऐरोली कोळीवाडा टीमला. हाफ ट्रॅकर बॉल होता, विथ द बाउन्स खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हाही बॉल खराब हाताळत असताना गोलंदाज. अजून एक व्हाईट बॉल मिळेल. सलगचे आपण पाहतो 2 अतिरिक्त चेंडू टाकत असताना हर्षण पाटील. 17 धावा, 17 रन्स. पुढचा बॉल, पुन्हा हाफ ट्रॅकर, समोर फटका खेचलाय, बॉल जाईल 1 बाउन्स लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि येतोय ऐरोली कोळीवाडा टीम साठी हा चौकार. आता हलक्यात आणि फक्त दिशा दिली ती अनिकेतने. स्कोर पुढे सरकला 22 धावा, 22 रन्स. पुढचा बॉल, हो यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. थोडेसे स्टेप आउटही झाले होते. बॉल गेला दोन साइडला मिळाली ती सिंगल. फक्त स्ट्राइक रोटेट होत असताना 23 धावा. दुसरं षटक सुरू आहे. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. मॅन्डरी पॉवर प्ले तुम्ही पाहताय. 2 अतिरिक्त चेंडू हाताळले हर्षण पाटीलने व्हाईटच्या स्वरूपामध्ये आणि त्यामुळे षटक थोडंसं लांबलेलं पाहायला मिळतं आपल्याला. पॉवर प्लेचं दुसरं षटक. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता, लॉफ केलाय. खेळाडू आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभिच्या बॅटमधनं आजच्या दिवसातील पहिला षटकार.
इथे मात्र अगदी बॅटच्या खालून बॉल निघून गेला. गुडलँड स्पॉटवर चेंडू पिच करत असताना डॉट बॉलने दुसऱ्या ओव्हरची सांगता केली हर्षन पाटीलने आणि स्कोर या 2 षटकानंतर जाऊन थांबला तो 29 या आकड्यावर. पाटीलच्या तब्बल 17 आणि ऐरोली कोळीवाडा संघ बिनबाद 29 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 2 षटके अगदी जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. अभिच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार, अनिकेतने 1 चौकार खेचून चांगली साथ दिली. आता पलटवार करावा लागेल तो गोठवली लिहून गोठवली संघाला आणि स्वराज मात्रे सांघिक 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन आता पॉवर प्ले संपलाय. फील्ड रिस्ट्रिक्शन खोल्या झाल्यात. 6 स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतात. एक डीप कव्हर. पहिला बॉल या ओव्हरमधील आखूट टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न मात्र अॅक्युरसी पाहायला मिळालेला आहे या बॉलवर. स्वराज म्हात्रेच्या माध्यमातून थोडंसं दडपण आता गोलंदाजावर जाणवायला पाहायला मिळतं आपल्याला. मात्र हे दडपण कुठेतरी आता झुगारावं लागेल आणि त्यानंतर मात्र विकेट आणि डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 30 रन्स ऑन अ बोर्ड. अनिकेत सध्या स्ट्रायकिंग एंडवर आहे. यावेळेस सबरीन डिलिव्हरी पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला प्रचंड वेगाने आणि स्वराज मात्रेची खासियत राहिली आहे की व्हेरिएशन भरपूर या खेळाडूकडे. अगदी गुणवंत, प्रतिभावंत आणि प्रतिभाशाली हा खेळाडू सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कामगिरी करत असताना त्याच्यासमोर अनिकेत आणि अभिकडे प्रचंड अनुभव आहे आणि तोच अनुभव आता तो शेअर करत असताना अनिकेत सोबत थोडीशी हितगुज, थोडीशी चर्चा आणि थोडासा सल्ला देत असताना खेळपट्टीवर पुढचा बॉल स्लोवर ऑन बॉल टाकला होता. मनगटाच्या साहाय्याने बॉलला वळवले. हर्षन पाटील त्या ठिकाणी मिड विकेटला तैनात. रन मिळेल ती 1. अनिकेतने अगदी सेन्सिबल क्रिकेट दर्शवलं. तर थोडासा संघर्ष करत होता. स्वराजच्या विरुद्ध सिंगल काढली, स्ट्राईक रोटेट केली. अभिला इन फॉर्म, इन रिदम, इन टच फलंदाजाला स्ट्राईकवर आणलं. स्कोर 1 ने पुढे सरकला. 31 धावा, 31 रन्स विदाउट लॉस. ऐरोली कोळीवाडा अगदी आक्रमक सुरुवातीने एका मोठ्या धावसंख्येने वाटचाल करताना पाहायला मिळेल का की दुसऱ्या बाजूला गोठवली 11 गोठवली संघ आता त्यांच्या समोर अडचणी मात्र इथे वाढताना पाहायला मिळेल. सुयोग स्मृती चषक 2025 हे 16वा पर्व तुम्ही अडवताय. दुसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. लोअर फुटटॉस बॉल काय फटका सजवला होता. मात्र गॅप शोधण्यामध्ये थोडासा अपयशी पाहायला मिळाला अभि आणि पॉइंटला चांगलं फिल्डिंगचं स्टँडर्ड दाखवत असताना वेदांत याला आपण पाहिलं. रन मिळाली फक्त सिंगल. चांगलं षटक पाहायला मिळतंय स्वराज मात्रेचं. 3 बॉल टाकलेत, 2 धावा, त्याही सिंगलच्या स्वरूपात आतापर्यंत खर्च केल्यात आणि एक वाईडची अतिरिक्त धाव देखील या ओव्हरमध्ये आतापर्यंत आली आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. खरं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल पूर्ण करत असताना पंचांचा इशारा आला. लेग बायच्या माध्यमातून सिंगल मिळणार. धाव मिळाली 1. स्कोर पुढे सरकला 33. चांगलं षटक आतापर्यंत गोठवली 11 गोठवली संघासाठी. मात्र पलटवार करण्यासाठी उत्सुक असेल अभि. यस, नो बॉलचा इशारा त्याच दरम्यान येत असताना, त्याच दरम्यान मंचावर आगमन होत असताना खरं तर आमच्यासारखे अनेक युवा समालोचकांचे प्रेरणास्थान आणि IPL, आंतरराष्ट्रीय क्रिकेट, प्रो कबड्डी, प्रो खो खो अशा अनेक दर्जेदार आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये खरं तर आपल्या नवी मुंबईचा नावलौकिक वाढवणारे आदरणीय कुणालजी दाते सरांचे या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांचं आपण करूया सुयोग स्मृती चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न. तुषार मोहंती लाजवाब एफर्ट्स दर्शवत असताना
या क्रीडांगणावर पाहायला मिळतोय. योग्य मुवमेंटला जम्प केली, बॉलला आतमध्ये ढकलण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळाला आणि धावसंख्या वाचवण्यामध्ये देखील यशस्वी होत असताना 2 धाब्याने स्कोर पुढे सरकतोय. 36 रन्स विदाउट लॉस. ऐरोली कोळीवाडा संघ जबरदस्त बॅटिंग सध्या अनिकेत आणि अभि या ठिकाणी करत असताना शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरमधील स्वराज ओव्हर द विकेट. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल मात्र ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर जात असताना थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, खेळाडूपासून दूर, त्याच्या रडार पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र वाईट बॉल. स्कोर पुढे सरकतोय. 37 रन्स. कोणती विकेट गमावली नाही ऐरोली कोळीवाडा टीमने. जमेची बाब आतापर्यंत ठरली त्यांच्यासाठी. फुलटॉस बॉल टाकलाय, समोर फटका खेचलाय. ओहो हो हो, जजमेंट थोडस चुकत असताना अंदाज थोडासा चुकला आणि बॉलला खरं तर आतमध्ये ढकलण्यावर भरोसा दर्शवला तुषार मोहंतीने. शेवटच्या बॉलवर आली सिंगल. 30 षटकांचा खेळ संपलाय आणि ऐरोली कोळीवाडा संघ बिनबाद 38 या धावसंख्येवर. चला पहिला कॉल नेक्स्ट मॅच टॉस साठी. कोपरखैरणे 11 कोपरखैरणे विपक्ष अक्षय पाटील 11 नेरुळ अशी लढत असणारे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस असेल तर आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. कोपरखैरणे 11 कोपरखैरणे आणि अक्षय पाटील 11 नेरुळ. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहतोय 38 या आकड्यावर. पहिल्या ओव्हर मध्ये 12, दुसऱ्या ओव्हर मध्ये 17, पॉवर प्ले मध्ये 29 धावसंख्या होती आणि या ओव्हर मध्ये आल्या त्या 9 धावा आणि एकूण धावसंख्या झाली ती 38. सुयोग स्मृती चषक 2025 तुम्ही पाहताय. या स्पर्धेच्या मुख्य आयोजक, या स्पर्धेच्या मुख्य पुरस्कर्त्या खरं तर आपल्या लाडक्या भावाला खरं तर आदरांजली आणि त्याच्या आठवणींना मात्र नेहमीच उजाळा देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नवी मुंबई जिल्हा सदस्य भारतीय जनता पार्टी आदरणीय शीतलताई श्रीपत भोईर मॅडम. खरं तर त्या अगदी 4 वाजण्याच्या आसपास या क्रीडांगणावर दाखल झाल्यात आणि या संपूर्ण स्पर्धेवर खरं तर लक्ष ठेवून बारकाईने अगदी मायक्रो लेवल मॅनेजमेंट तुम्हाला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि 16व्या वर्षामध्ये आपण पाहतो ही स्पर्धा आहे आणि नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ही क्रीडा स्पर्धा सुयोग स्मृती चषक 2025. परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल, अचूक लाईन आपल्याला पाहायला मिळाली. योग्य वेग. गोलंदाज वेदांत डॉट बॉलने करतो सुरुवात. 4थ्या षटकाची विकेट्स काढणं इम्पॉर्टंट आहे. गोठवली 11 गोठवली टीमसाठी विकेटची नितांत आवश्यकता आणि पार्टनरशिप ब्रेक करण्याची आवश्यकता आहे. यावेळेस खाली राहिला बॉल, थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर वळवलं बॉलला आणि चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत असताना गोलंदाज वेदांत बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. अभि सारख्या सेट बॅट्समनला जो सध्या चांगल्या टच मध्ये आणि चांगल्या रिदम मध्ये फलंदाजी करतोय, त्याच्या समवेत अनिकेत. चांगली पार्टनरशिप आणि डोकेदुखी होत असताना गोठवली टीमसाठी ही पार्टनरशिप. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल होता. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफील्ड झाली. धाव मिळाली 1, स्ट्राईक झाली रोटेट. स्कोर पुढे सरकला 39 विदाउट लॉस. ऐरोली कोळीवाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव आतापर्यंत वेदांच्या माध्यमातून खर्च करण्यात आली आहे. पुढच्या 3 चेंडूवर काय घडेल आता सामना करतोय अनिकेत. यावेळेस आतली कडा लागली होती मात्र कीपर अगदी चुस्त आणि फुस्त प्रमोद पाहायला मिळाला. बॉलला अगदी 1 बाउन्स लगेचच पकडलं आणि अजून एका डॉट बॉलची सांगता होत असताना 4 चेंडूमध्ये फक्त सिंगल खर्च केली आतापर्यंत आणि चांगला टिचून मारा गोलंदाजी मध्ये करत असताना वेदांत. जाता जाता बाहेरची कडा लागली आणि कॉट बिहाइंडच्या विकेटच्या स्वरूपात पहिला धक्का ऐरोली कोळीवाडा टीमला. अनिकेत बाद.
सध्या आपण पाहतो सुरू झाली आहे. न्यू बॅटर सध्या कुणाल ऑन स्ट्राइक. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल फटका फसलाय. खेळाडू पोहोचणार नाहीये, दूर राहतील. स्वराजचं बॅकअप आलं. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट थ्रू कीपरच्या हातात. मात्र प्रचंड वेगाने या धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या बॉलवर आल्या 2 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. ऐरोली कोळीवाडा 1 गडी बाद 41. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पाण्याचा पुरवठा केला जात असताना सुयोग स्मृती चषक 2025 नेहमीच चर्चेमध्ये असलेली स्पर्धा. खेळाडूंसाठी जे नेहमीच उत्सुक असतात या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. शीतलताई श्रीपद भोईर मॅडम यांच्या कर्तमुख्य मार्गदर्शनाखाली तब्बल 16वे वर्ष या स्पर्धेचं आपण पाहतोय. आणि त्याच थाटामाटात आणि त्याच जल्लोषात काल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. खरं तर नवी मुंबईचे शिल्पकार, कॅबिनेट मंत्री, वन मंत्री, त्याचबरोबर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री गणेश नाईक साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काल संपन्न झाला. आणि आज दुसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. तर सेकंड कॉल कोपरखर्णे 11 कोपरखर्णे आणि अक्षय पाटील 11 नेरुळ दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण आला असाल तर आपण व्यासपीठावरून आसन असतं. या इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी केला जाईल. 4 षटकांचा खेळ संपला. 1 गडी गमावला. ऐरोली कोळीवाडा टीमने स्कोर जाऊन थांबला तो 41 वर. वेदांतचं षटक आपण पाहिलं, इकॉनॉमिकल ठरलं. धावा खर्च केला त्याने फक्त 3. 1 खेळाडू केला बाद अनिकेतला आणि पार्टनरशिप खरी ब्रेक केली. आणि आता शेवटच्या षटकामध्ये तुषार मोहंतीवर जबाबदारी या ठिकाणी पाहायला मिळते देण्यात आली. पहिला बॉल या ओव्हरमधील खोलवा टप्प्याचा बॉल होता. यावेळी इनसाइड आउट गॅप शोधलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला पाठवलाय. पहिल्या बॉलवर येतोय चौकार. ताकद दाखवली. तुषार मोहंतीच्या विरुद्ध ठोकला चौकार. स्कोर पुढे सरकला 45. ज्या पद्धतीने मगाशी संतोष म्हात्रे सरांनी उल्लेख केला, काल पहिल्या दोन्ही मॅचेस मध्ये 50+ स्कोर झाला होता. यावेळेस कमी गतीने टाकला, मात्र ओव्हर पिच टाकला. बॉल वरला पाठवले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभिच्या बॅटमधनं अजून एक धमाका षटकार. हो, यावेळेस चांगल्या लाईनवर टाकला. इतर रनआउटची संधी. डायरेक्ट हिट नॉन स्ट्रायकिंग एंड वर तुषार मोहंतीच्या माध्यमातून आणि कुणालची खेळी होते समाप्त. दुसरी विकेट गमावली त्या ऐरोली कोळीवाडा टीमने. न्यू बॅटर सोहन सध्या आलाय. शेवटचं षटक असताना 3 बॉलचा खेळ बाकी.
काल पहिल्या 2 मॅचेस मध्ये 50+ धावसंख्या पाहायला मिळाल्यानंतर उर्वरित 5 सामन्यांमध्ये मात्र 50+ आकडा गाठण्यात आला नाही. जशी अशी आपण पाहतोय ही स्पर्धा पुढे सरकली अंडर द व्हाईट फ्लड लाईट्स आणि ते धावसंख्येचा एक मंदावलेला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट बॉल गेला तो मिड विकेटला. हर्षन पाटील वेगाने पुढे आलेत. डायरेक्ट थ्रो. कीपरला मात्र पहिल्या अटेम्प्ट मध्ये कलेक्ट करता आला नाहीये. तोपर्यंत मात्र पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू पोहोचलाय. 2 धावेने स्कोर पुढे सरकत असताना 53 धावा 53 रन्स. चांगली धावसंख्या उभारली आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आतापर्यंत ऐरोली कोळीवाडा टीमने अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असताना 2 विकेट गमावले. जरी मात्र काय सुरुवात करून दिली अभियानी अनिकेतने. पॉवर प्ले मध्येच 29 धावा पहिल्या 2 ओव्हर मध्ये वसूल केल्या होत्या आणि तदनंतर मात्र थोडासा कमबॅक केलं ते गोठवली टीमने वेदांतच्या षटकाच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा खराब चेंडू आहे. मात्र इथे टायमिंग थोडं फसलंय. मात्र तरी देखील अंतर पार करतो हा चेंडू. खेळाडूचे प्रयत्न ठरलेत कमी आणि आलाय हा षटकार. या कोपरकरने 11 कोपरकरने आणि अक्षय पाटील 11 नेरुळ. धावसंख्या झाली ती 59 आणि अंतिमचा चेंडू या ठिकाणी येणं बाकी. चांगला शेवट करेल का अभि की तुषार मात्र या बॉलला उत्तमरित्या हाताळेल. स्लोवर ऑन बॉल टाकला होता. रोवर फुलटॉस बॉल दिशा दिले आणि थोडासा बॅलन्स ढासळला होता हर्षनचा. बॅकअप आलं तोपर्यंत 2 धावा मिळत असताना तिसऱ्याचा प्रयत्न आणि नाही होणार. 2च धावा मिळतील या बॉलवर. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय आणि स्कोर जाऊन थांबलाय तो 61 या आकड्यावर. 62चं लक्ष असेल तर टॉस साठी आम्ही पुन्हा विनंती करतोय. कोपरकरने 11 कोपरकरने आणि अक्षय पाटील 11 नेरुळ. स्वागत आहे सुयोग मित्र मंडळाच्या वतीने. सुयोग स्मृती चषक 2025 चा क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा महासंग्राम 16व पर्व या स्पर्धेचं. शीतलताई श्रीपद भोईर नवी मुंबई जिल्हा सदस्य आहेत भारतीय जनता पार्टीच्या. जगातला सगळ्यात मोठा पक्ष आता भारतीय जनता पार्टी झालेली आणि मग अशी गाणं वाजत होतं किंग मेकर. नक्कीच ते आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत. आणि सुयोग स्मृती चषकातील आजच्या दिवसातला पहिला सामना जिथे ऐरोली चा संघ खेळतो आणि ऐरोलीच्या विरुद्ध गोठिवडी 11 अशी लढत आहे. सामन्यामध्ये टार्गेट सेट झाले आणि ते लक्ष्य आहे 63 धावांचं. 63 टू विन. 63 धावा चेस करायचेत.
62 धावा झाल्या, 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. माफ करा, स्कोर रिवाइज. 61 धावा झाल्यात, 62चं लक्ष आहे. 62 टू विन. तर 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 62 61 धावा झालेल्या आहेत. या स्पर्धेसाठी आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब उपस्थित झाले होते. खास करून त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला. आणि सध्या तुम्ही स्क्रीनवर पाहताय शीतलताई मोहीर यांना, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन होतं. कोपरखिंड 11 टीमचे कॅप्टन आलेले आहेत. नेरुळगाव 11 या टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी ते उपस्थित राहायचे. साजेश भोईर आणि त्याचबरोबर मनोज भोईर यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. 16वा पर्व आहे. त्या 16 पर्वापैकी आय थिंक 10-12 पर्वामध्ये तरी मी कॉमेंट्री केलेली असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. अनेक वर्ष ही स्पर्धा चालली आहे. एक गावदेवी चषक, एक ही स्पर्धा, आणि त्याचबरोबर यतीन भोईर आणि त्याचबरोबर वैभव भोईर यांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ होते ती एक स्पर्धा. या क्रीडांगणावर या स्पर्धा सातत्याने होत असतात. चर्चा असते या स्पर्धांची. चला तर मॅच कडे वळूया. टार्गेट सेट आहे, 62 धावा करायच्या. 62. गोठिवली 11 या टीमच्या समोर एक चांगलं टार्गेट सेट झालं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर मैदानामध्ये अजिंक्य पाटील याचं देखील इथे आगमन झालं. त्याचं सहर्ष स्वागत. कोपरखिंड 11 टीमचे कॅप्टन आहेत. चला, नेरुळगाव 11 टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर इथे टॉस साठी उपस्थित राहायचंय. अक्षय पाटील 11 नेरुळगाव आणि त्यांच्या विरुद्ध कोपरखिंड 11 अशी लढत असेल. ऐरोली कोलीवाडा या टीमने टार्गेट सेट केलंय 62 रनचं. 62 धावा करायच्या आहेत 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये. पॉवर प्ले खूप महत्वाचा असेल आणि कुठेही जास्त वेळ न घेता आता ऐरोली टीम लगेचच फिल्डिंग सजवान लगेचच सामना सुरू करायचा आहे, कारण सूर्य अस्ताला चाललाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत. ऑलमोस्ट 6:06 झालेत आणि आता या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. त्याच्यानंतर कोपरखिंड आणि नेरुळ 11 या दोन टीमच्या दरम्यान मॅच असेल. त्याच्यानंतरचा सामना नवसाती दिवा जय गजानन कुक्षेत आसंग इन ऍक्शन असेल. किरण स्मृती घनसोली आणि वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे अशा लढती आज आपल्याला पाहायला मिळतील. युवराज माळी यांचा तुम्ही आवाज ऐकलात आणि क्रिकेट समालोचकांचे महागुरु संतोष म्हात्रे सँडी देखील या स्पर्धेमध्ये नेहमीच आपला आवाज देत आलेले आहेत. ऑलमोस्ट 29 वर्षांची ती तपश्चर्या आहे क्रिकेटच्या कॉमेंट्रीच्या माध्यमातून आणि नवी मुंबई प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचा एक मोठा सन्मान आपण केला होता. महागुरु समालोचकांचे ही पदवी त्यांना बहाल केली होती आणि खऱ्या अर्थाने ते देखील या स्पर्धेला सातत्याने आपला आवाज देत असतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. मॅच कडे वळूया. धावा करायच्या या मॅच मध्ये 62. रामचंद्र पाटील देखील मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. लिजन खेळाडू आणि जयदेव फुंडे साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. सदरक्षण आहे, खल निग्रण आहे हे आपल्या पोलीस दलाचं ब्रीद वाक्य. फुंडे साहेब आपलंही सहर्ष स्वागत शीतलताईंच्या वतीने सुयोग स्मृती चषक 2025 मध्ये. आणि शीतलताई म्हटल्यानंतर नेहमीच एक दर्जेदार स्पर्धा. साजेश भोईर, मनोज भोईर यांची लागलेली साथ, संपूर्ण सुयोग मित्रमंडळाची लागलेली साथ. जरी आपल्यात आपला भाऊ सुयोग नसला तरी त्याच्या अनेक आठवणी आहेत आणि त्या आठवणींना दरवर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण उजाळा देत असतो. गेले 16 वर्ष ही स्पर्धा संपन्न होते आणि याचा आपल्याला अभिमान आहे. तो जरी आपल्यात नसला तरी देखील त्याच्या अनेक आठवणी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने उजागर करत असतो आणि दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन याच फेब्रुवारी महिन्यामध्ये केलं जातं. पहिला बॉल, धावा करायच्यात 62. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल फुलटॉस होता, स्क्वेअर लेगला उडवलाय. आता इकडे घोषांकित क्षेत्राच्या दिशेने वाटचाल करतोय बॉल आणि पंचांचा इशारा येतोय. एक धाव घोषित स्वरूपामध्ये मिळेल. खातं उघडलंय टीम गोठिवली 11चं. या मॅच मध्ये लक्ष्य 62. टार्गेट चांगलं सेट केलंय आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात ती देखील धडाक्यात करावी लागेल. अक्षय पाटील 11 नेरुळगाव टीमचे कॅप्टन आपण लगेचच आता टॉस साठी उपस्थित राहायचंय, कारण आपल्याला ऑलमोस्ट 3 ते 4 वेळा अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे. कॅप्टन उपस्थित आहे कोपरखिंड 11 टीमचा. नेरुळगाव 11 चे कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचंय.
सिद्धेश आपण आला असेल तर षटक क्रमांक पहिलं सध्या प्रगती पथावर पहिली धाव आली आहे स्वराजच्या खात्यात. दुसरा बॉल थोडासा बॅकफुटला जात असताना पंच केलाय मिड ऑफ रिजन मध्ये. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळेल. धाव मिळणार नाही. पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी हरिओम टाकतोय. पहिलं षटक ओव्हरपिच बॉल होता. हवेत खेळलाय. ऑन साइडला फिल्डर आहेत. दोन येत आहेत. जजमेंट चांगलं पाहायला मिळतं आणि एक चांगला झेल सोहम जोशीने टिपलाय. फलंदाज स्वराज आउट. संजय भोईर साहेब आपले देखील सहर्ष स्वागत. अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ जुगाव. आणि मोठी जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आहे संपूर्ण गावाची. पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आहेत. कारण गावकरी राव असं म्हणतात ना, ते याच्यासाठी अनेक सण उत्सव पारंपरिक आपले आगरी कोळ्यांचे सण उत्सव सातत्याने आपण गावाच्या माध्यमातून साजरे करत असतो. मग ती होळीचा सण असो किंवा अनेक सण जे आपण गाव एकत्र करून साजरे करत असतो, त्याची सगळ्यात मोठी जबाबदारी संजय भोईर साहेब आता तुमच्या खांद्यावर आहे. आणि तुम्ही गावकीचे अध्यक्ष झालात त्याबद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या सुयोग स्मृती चषकाच्या माध्यमातून. बोल तयार. चांगली गोलंदाजी हरिओमने आतापर्यंत शांत ठेवलंय गोठवलीच्या फलंदाजांना. या मॅच मध्ये 62 धावा करायच्यात आणि टार्गेट एवढंही सोपं नाहीये 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. जेव्हा तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे 12च्या वरची सरासरी गाठायची आहे. आणि या ग्राउंडवर नक्कीच या धावा होऊ शकतात, परंतु जसा सूर्यास्त होत चाललाय, प्रकाश कमी होत चाललाय, अशा परिस्थितीमध्ये फ्लड लाईट्स लागल्यानंतर कठीण होऊ शकतं. यावेळेला चांगला फटका समोर तडाखा बसलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर ऑन साइडला. 6 धावांसाठी षटकार. करत असताना समोर मारलाय फटका. 6 धावा मिळतात. ओव्हर पिच बॉल ढगात लाइटिंग. बॉल सीमारेषा पलीकडे खोदून काढलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार रुणाल नारायण मात्रे च्या बॅट मधून येतोय. हा उत्तुंग षटकार टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्या 13. आम्ही विचारतो क्षेत्ररक्षण शुभेच्छा असतील या मॅच साठी दोन्ही टीम्सला. जाऊया पुन्हा एकदा कुणालजी दाते सरांकडे. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय. कोपरखेने टीमचे कॅप्टन अजिंक्य पाटील यांनी टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याच्या वतीने घेण्यात आलाय. या मॅच मध्ये टार्गेट सेट आहे. धावा करायचे 62 आणि धडाक्यात सुरुवात झाली आहे. बॅटर मैदानामध्ये आल्या स्वराजची जागा भरून काढण्यासाठी रुणाल मैदानामध्ये गेला आणि रुणालच्या बॅट मधून ते 2 धमाके पाहायला मिळाले. 2 षटकार आणि जो आस्किंग रन रेट आहे, रिक्वायर्ड रन रेट तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू झालाय गोठिवली 11 टीमच्या माध्यमातून. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज झालाय मनोज. पॉवर प्लेचं षटक. पहिल्याच ओव्हर मध्ये 13 धावा आल्यात. 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव आली होती, 1 विकेट आली होती आणि त्याच्यानंतरचे 2 बॉल मात्र गोठिवली 11 टीमच्या नावावर राहिलेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुषार.
बॅटची कडा घेतली, फ्लाय स्लिप मध्ये थोडासा हवेत होता, एक धाव घ्यायची आहे फलंदाजाला, कारण स्ट्रायकिंग एंडला आणायचंय रुणालला. सिंगल तिथे मिळताना दिसते आणि सिंगल नंतर टीमची धावसंख्या 14. या मॅच मध्ये 62चं लक्ष आहे. वनमंत्री आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला आणि आज दुसऱ्या रात्रीमध्ये खेळ रंगताना दिसतोय सुयोग स्मृती चषकाचा. नवी मुंबई म्हटल्यानंतर भरपूर कमी अशा नाईट प्रतियोगिता आपल्याला पाहायला मिळतात, त्यातल्यापैकी अग्रणी मानाची आणि प्रतिष्ठेची आणि परंपरा लाभलेली, कारण 16 वर्षाची परंपरा या स्पर्धेला लाभली आहे, अशी स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. आणि त्यातल्या त्यात ग्राउंड म्हटल्यानंतर या ग्राउंडवर खेळण्याचा एक वेगळाच आनंद असतो, मजा येते प्रत्येक खेळाडूला. या ग्राउंडवर खेळत असताना प्रेक्षक मोठ्या संख्येने येत असतात. यावेळेला बैठक सजवण्याचा प्रयत्न होता, बॉल पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय, सरळ चालला, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळेल. गोलंदाज मनोजच्या माध्यमातून तो एक्सपिरियन्स आहे, तो दाखवावा लागेल. आणि दुसऱ्या बाजूला रुणाल, तसं पाहिलं तर कामामुळे वेळ कमी मिळतो क्रिकेट खेळायला, परंतु तरी देखील जेवढाही काही वेळ मिळतो त्याच्यात देखील एक घातक बॅटर आहे नवी मुंबई क्रिकेटचा रुणाल म्हात्रे. शॉर्ट बॉलचा प्रयत्न बीट केलाय पूर्णपणे, आणि 2 बॉल जे कमी गतीने टाकलेत त्याच्यावर पूर्णपणे बीट झालाय. जेवढे वेगाने बॉल येतात तेवढे मात्र बॅटवरून कनेक्शन चांगलं पाहायला मिळालं. चांगलं कमबॅक झालं ऐरोली कोलीवाडा या टीमचं या ओव्हरमध्ये मनोजच्या माध्यमातून. परंतु जोपर्यंत मैदानामध्ये रुणाल आणि तुषार आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. सामना चांगलाच रंगेल हीच अपेक्षा आहे, आणि तसंच सामना रंगतो देखील. वेगाने टाकला तर बाहेरच जाईल. सगळे बॉलर चौली पावली मारतोय आमचा रुणाल माऊली, हे सांगतात आता गोठवलीचे सर्वच खेळाडू, आणि हा येतोय षटकार. फलंदाज रुणालच्या पॅट मधून 20 रन यावेळेला बीट केले, अपील केली, स्ट्रॉंग अपील, स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. चला सामना सुरू ठेवा, पंचांनी नॉट आउट सांगितले, खेळाडू वृत्तीने लगेचच अपील स्वीकारा. हिमांशू आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि आता या षटकाराच्या नंतर मात्र कमबॅक झालंय ऐरोली कोलीवाडा या टीमचं. अजूनही आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये 7च धावा आल्यात, धावा झाल्या 20, 20 धावा अजूनही 42 धावा करायच्या आहेत. 42 बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे. 19 बॉल मध्ये 42 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला रुणाल म्हात्रे, 3 षटकार त्याच्या पॅट मधून. या 20 पैकी 18 धावा त्याने षटकाराने केलेल्या आहेत वसूल. बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला हवेत आहे, काय स्ट्रॉप, पकडा झेल, जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. पॉइंटला हा झेल सोडलाय, त्याच्यामुळे मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. या ओव्हर मध्ये रन आले फक्त 7. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 20. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 42. सिंह, आइए, आपका स्वागत है इस प्रतियोगिता में. पवनदीपला विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे.
सध्या आपण पाहतोय गोठिवली टीमच्या समोर टार्गेट आहे 18 बॉल मध्ये 42 धावा करायचे आहेत. 18 चेंडू आणि 42 धावा. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी आला राज. समोर आहे तुषार. आता हात खोलावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. बॉल हवेत आहे, स्वतः येतो राज खाली. विकेट मिळेल, विकेट गमावली आहे. आउट होईल तुषार. मोठा धक्का टीम गोठिवलीला. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये एक रोमांचक सामन्यावर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत. नवीन फलंदाज प्रमोद चौधरी आता मैदानामध्ये गेलाय. दावा करायचे त्या मॅच मध्ये 17 बॉलचा खेळ शिल्लक आणि 17 बॉल मध्ये दावा करायचे 42. 17 चेंडू आणि 42 धावा हे समीकरण. राज फुल टॉस होता, ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर येतोय. लॅप शॉट सिंगल तिथे मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 21. धावा. आता रोनाल याच्यावर संपूर्ण दारोमदार या मॅचची आहे. त्याच्या बॅटमधून धावा पाहिजे टीमला. षटकार तर त्याने मारलेत, परंतु लक्ष भरपूर दूर आहे अजूनही या मॅच मध्ये. फ्लाय स्लिप मध्ये बॅटची कडा घेत असताना बॉल निघतोय, तोपर्यंत सिंगल मिळते. एक धाव जाईल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्यात 22. आता 40 धावा करायच्यात या मॅच मध्ये. या ग्राउंडवर कधी त्या धावा होऊ शकतात. ज्या पद्धतीमध्ये हा सामना रंगतोय, कधी कलाटणी येऊ शकते. फक्त मोठे फटके मारण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. राजचं कौतुक व्हायला पाहिजे. राजने नावाप्रमाणे काम केलंय या ओव्हर मध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल उडवलाय, परंतु टायमिंग फसलंय आणि परत एक वेळा झेल ड्रॉप. दोन्ही फलंदाज जे खेळपट्टीवर आहेत, दोघांनाही जीवदान मिळालंय. एकाला पॉइंटला, एकाला मिड विकेटला. आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 23 धावा. 23 धावा. जबाबदारीने खेळ करणं गरजेचं आहे, परंतु टायमिंग फसतायत. सूर्यकांत मळवी बाळा सध्या कानमंत्र देत असताना राजला यंगस्टर आहेत. हळूहळू फ्लड लाईट चालू होत आहेत. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला रुणाल आणि प्रमोद. ही जोडी सध्या मैदानामध्ये. बीट केलंय. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळेल. कारण षटकार आल्यानंतर देखील काही डॉट बॉल रुणाल खेळलाय या मॅच मध्ये आणि दबाव त्याच्यामुळे परत एक वेळा गोठिवली टीमवर आलाय. सुरुवात धडाक्यात झाली होती. 13 धावा आल्या. त्याच्यानंतर एक षटकार आला आणि त्याही ओव्हर मध्ये फक्त 7च धावा आल्या. मनोजच्या राजने या ओव्हर मध्ये कमाल केली. या ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात. यावेळेला फटका फसलाय. कवच आणि लॉंग ऑफच्या रिजन मध्ये फिल्डर खाली येतोय. झेल टिपला जाईल. फलंदाज रुणाल देखील बाद होईल. आणखीन एक धक्का बसतोय टीम गोठिवली 11 ला.
धावा झाल्या स्कोर बोर्डवर 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 23 धावा 39 धावा करायच्यात येणाऱ्या 12 बॉलमध्ये. 12 चेंडूने 39 धावा हे समीकरण असेल. 62चं लक्ष आहे. 12 बॉल 39 रन हे समीकरण. नवीन फलंदाज रोहित मैदानामध्ये प्रमोदच्या बरोबरीने. मनोज आलाय गोलंदाजीसाठी. मागचं षटक चांगलं टाकलं होतं. पॉवर प्ले मध्ये फक्त 7 धावा खर्च केले होते. एक षटकार आलेला असताना देखील तोच गोलंदाजी करताना दिसेल. टार्गेट मोठे 39 करायचे. या ओव्हर मध्ये कमीत कमी 20-25 चा टार्गेट ठेवून चालावं लागेल. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवलाय पायातून. बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर. तो चंद्रमा नभात. बॉल गेला ढगात. हा येतोय षटकार. सत्रातला सर्वोत्तम शॉट. पायातला हेलिकॉप्टर उचलून फेकलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा येतात. सुरुवात धडाक्यात झाली आहे. 33 करायचे आहेत 11 मध्ये. दुसरा बॉल शॉर्ट बॉल होता. हाफ आर्म जॅप केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळेल. थ्रो येतोय तोपर्यंत सिंगल खात्यामध्ये. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 30 धावा. आता धावा करायच्यात 32. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 10 चेंडू 32 धावा हे समीकरण. या मॅच मध्ये एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव क्रिकेट अँड वॉर. सगळं काही शक्य आहे प्रेमात, क्रिकेटमध्ये आणि युद्धात. त्याच्यामुळे आता या मॅच मध्ये कलाटणी जर द्यायची असेल तर मोठे फटके मारावे लागतील. दुसऱ्या बाजूला विकेट्स आणि तो प्लॅन डॉट बॉलचा त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. टीम ऐरोली कोलीवाडाला पुढचा बॉल. गोलंदाज मनोज याच्याकडून चांगली गोलंदाजी केली आहे मनोजने. बॉल हवेत आहे. फटका फसलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. आणखीन एक चांगलं जजमेंट, चांगला झेल. रोहित शून्यावर आउट. नेक्स्ट मॅच कोपरखेने 11 ने टॉस जिंकल्याने अजिंक्यने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणखीन एक डॉट बॉल. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये 32. 5 षटकार मारावे लागतील तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर. आणि ती क्षमता आहे बॅटर प्रमोदकडे. त्याला जास्त स्ट्रायकिंग एंडला आणावं लागेल. फुल टॉस होता. ऑन साइडला दिशा दिली आहे. मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर आहे. डीप मध्ये प्रयत्न चांगला आहे. सिंगल तिथे मिळेल. 31 धावा करायच्या. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 31 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. पवनदीप आपले स्वागत. आता 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दबाव पूर्णपणे गोठवली टीमवर. आई बॉल शॉर्ट बॉल होता. दिशा दिली आहे. सिंगल तिथे मिळेल. ओव्हरची झाली आहे समाप्ती आणि ओव्हर नंबर 4 चा खेळ संपल्यानंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 32. 5 षटकार पाहिजेत. 6 बॉल 30 धावा.
30 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. टार्गेट पासून थोडस दूर आहे संघ, परंतु अशाही सामने कलाटणी येऊ शकते, कारण नुकतंच अंडर 25 बिग बॅश मध्ये 5 बॉलवर 5 षटकार आयुबच्या विरुद्ध मारून एक वेगळाच विक्रम केला होता मानकोलीच्या खेळाडूने. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे, प्रयत्न करावा लागेल. पहिला बॉल खूप महत्वाचा आहे. पहिल्या बॉलवर मोठा फटकाला तर दबाव बनेल गोलंदाजावर. 6 बॉलमध्ये धावा करायच्या 30. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रमोद चौधरी, गोलंदाज हितेश कोटकर. लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल बरोबर फिरवलाय ऑन साइडला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. नारायण मात्र यांच्याकडून प्रमोद चौधरीसाठी पारितोषिक आलेलं आहे, कॅश पारितोषिक. जर हा सामना जिंकून दिला तर गोटिवली टीमला 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. महादेव पाटील, प्रेमनाथ पाटील आणि उत्तम मोहित यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. दबाव आता गोलंदाजावर आहे, कारण पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. कारण मी मगाशी देखील उल्लेख केला, पहिला बॉल महत्वाचा आहे. तो जर षटकार गेला तर दबाव येईल गोलंदाजी करणाऱ्या टीमवर, आणि त्याचमुळे फिल्डिंग मध्ये बदलाव होतोय. 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला, डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर, मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर खाली पूर्णपणे. त्याचं कारण आहे ऑन साइडला टार्गेट करतोय बॅटर. हा बॉल शरीरावर लागलाय, पंचांकडे अपील केली, स्पष्ट नकार येतो आणि आता 4 मध्ये 4 षटकार मारावे लागतील. आता कोणताच ऍडव्हान्टेज नाहीये. आता प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावा लागेल. 24 धावा करायचे आहेत येणाऱ्या 4 बॉलमध्ये. 4 चेंडू 24 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. मॅच ऑन. परत एक वेळा पलटवार ऐरोली कोलीवाडा या टीमचा. नेक्स्ट मॅच कोपरखेडणे 11 ने टॉस जिंकला. अजिंक्य रेडी राहायचे फिल्डिंग साठी. स्टेप आउट करून बॉलला भिरकावून फेकले बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिड विकेटला षटकार. आहे 3 बॉल 18 धावांची आवश्यकता आणि प्रत्येक बॉलवर षटकारच मारावा लागेल. मॅच क्लोज. त्याच्यामध्ये प्रमोदचं योगदान चांगलं आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, हा टिकला तर मॅच मध्ये मजा येईल. हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईड बॉल. वाईड बॉल म्हणजे 17 धावा करायचे आहेत येणाऱ्या 3 बॉल मध्ये. 3 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण. दबाव मागील षटकाराचा. प्रमोदने स्टेप आउट करून मिड विकेटला तो षटकार मारला होता. मनगटात चांगला जोर आहे त्याच्या, चांगली बॅटिंग करण्यासाठी तो जाणला जातो. पहिला सामना उत्कंठावर्धक, पहिला सामना रोमांचक, रोमहर्षक, प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. 3 बॉल 17 धावा हे समीकरण. परत एक वेळा ढगात बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. ची वेळ आता आली आहे. प्रमोद दादाची वेळ. काय बॅटिंग करतोय मॅच मध्ये. आता समीकरण आहे, बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 2 आणि 2 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 11. 2 चेंडू 11 धावा. आणखीन पारितोषिक आहे, आणखीन 3000 वाढलेत. आता 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल सामना जिंकून दिला तर. यावेळेला फलंदाज प्रमोदने
नारायणजी मात्र यांच्या वतीने पारितोषिक आहे 2 बॉल 11. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे, म्हणजे तो ऍडव्हान्टेज चौकाराचा देखील नाहीये. तुम्हाला दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच मारावे लागतील. आता धाबे दणाणलेत टीम ऐरोली कोलीवाडाचे देखील. काही टाळ्या डगआउट मधून वाजत होत्या, त्यांच्याही चेहऱ्यावर चिंता आहे, कारण हा क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, मागच्याच आठवड्यामध्ये भिवंडीच्या भिनार ग्राउंडवर एक सामना कव्हर करत होतो. त्या स्पर्धेमध्ये 5 बॉल मध्ये 29 धावा करायच्या होत्या आणि अय्यूब शेख कासारवडवलीच्या गोलंदाजाच्या विरुद्ध 5 बॉलवर 5 षटकार मारले होते. मानकोलीच्या बॅटरने, आय थिंक भावेश माळी त्याचं नाव होतं, काय बॅटिंग केली होती. आणखीन पारितोषिक आलंय 6,000 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. आता जर 2 बॉलवर 2 षटकार मारल्याने सामना गोठवली टीमने जिंकला. मॅच ऑन. काय सामना रंगलाय, पहिला सामना रोमांचक, रोमहर्षक, पैसा वसूल प्रेक्षकांचा, ज्या प्रेक्षकांनी ही लढत पाहिली आहे. एक फॉरवर्ड शॉट लेग ठेवलाय, दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. 2 बॉल 11. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. दुसरा धावेचा प्रयत्न ते होईल का हे पाहायचंय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न ते सुरू असताना फलंदाज रनआउट. आणि आता एका बॉल मध्ये 10 धावा करायच्या आहेत. हाही रेकॉर्ड झालाय क्रिकेटमध्ये. कासारवडवलीच्या ग्राउंडवर 1 बॉल मध्ये 10 रन आलेले आहेत. ती क्लिप चांगलीच व्हायरल होती, tenniscricket.in नेच ती टाकली होती, त्याच्यामुळे शक्य आहे. चार, 16 आणि चांगला सामना. शॉर्ट बॉल आणि हा सामना इथे फिनिश. परंतु बॅटिंग आवडली असेल तर प्रमोद चौधरी याच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे, हरकत नाहीये. अप्रतिम खेळ त्याने केला, पैसा वसूल हा सामना रंगला आणि हा सामना इथे जिंकलाय टीम ऐरोली कोलीवाडा या टीमने. अभिनंदन. प्रमोद चौधरी यांच्यासाठी तरी देखील पारितोषिक आलेलं आहे. निखिल पाटील यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रमोद, ते पारितोषिक आपण त्याचा स्वीकार करावा. मी नक्कीच आभार व्यक्त करेन शीतलताई यांचं, ज्यांनी आवर्जून या स्पर्धेसाठी मला बोलवलं. त्यांचं मनपूर्वक आभार. सुयोग स्मृती चषक 16वं वर्ष आहे आणि प्रमोद चौधरी याला 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल निखिल पाटील यांच्या माध्यमातून. आज समालोचकांची फौज आहे. आमचे महागुरु संतोष म्हात्रे सर यांचा आवाज तुम्ही ऐकाल. विघ्नेश मडवी गोड आवाज, हर्षद मडवी सर यांचा देखील आवाज या स्पर्धेमध्ये आज येणार आहे. आणि युवराज माळी यांचं समालोचन तर तुम्ही नुकतंच ऐकलं. अप्रतिम भारदस्त आवाज युवराज माळी यांनी भरपूर बदल त्यांच्या समालोचनामध्ये झालाय. हीच अपेक्षा आहे, सातत्याने तुम्ही असंच प्रयत्न करत राहा. मी मात्र थांबतोय, तुमच्यातून रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद कुणालजी दाते सर. खरं तर 1 इनिंग साठी का होईना त्यांनी बहुमूल्य वेळ या सुयोग स्मृती चषकासाठी दिलाय आणि त्यांचा आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान. तर रामचंद्र पाटील साहेबांना आम्ही विनंती करतो की कुणालजी दाते सरांचा सन्मान आपण या ठिकाणी सर्वप्रथम करावा. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट, IPL, प्रो कबड्डी, प्रो खो खो, त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अनेक नामवंत क्रीडा स्पर्धा सातत्याने खरं तर ज्यांच्या सुमधुर वाणीने आपल्याला ऐकायला मिळत असतात. अनेक युवा समालोचकांचे खरं तर प्रेरणास्थान कुणालजी दाते सरांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावर होतोय. बहुमूल्य वेळ खरं तर त्यांनी या स्पर्धेसाठी दिल्या. थँक्यू व्हेरी मच सर. आणि सामनाचा सामनावीर ठरलाय अभि आपण या आणि प्रमोद आपणही या. आपले 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्यासाठी निखिलजी पाटील यांच्याकडून ते आपण या ठिकाणी स्वीकारायचं. आणि जशी मात्र या मॅचला सुरुवातील कॉमेंटरी बॉक्समध्ये पहिल्या चित्रासाठी आपण ऐकूया नवी मुंबईतील अजून एक सुमधुर आवाज विघ्नेशजी मडवी सरांना. Thank you very much.